आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आज आपण खंड 7वा त्यामध्ये भाग पहिला निकटवर्तीयच्या भेटी आणि धम्मप्रचाराची केंद्रे कोणती आहेत हा भाग या ठिकाणी पाहत आहोत। धम्मदूताच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणीच बसून राहिले असे नाही। आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरू केले। आपले प्रचाराचे कार्य काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी केंद्रित केले होते ते असे वाटते। अशा केंद्रापैकी श्रावस्ती राजगृह ही प्रमुख होती। त्यांनी श्रावस्तीला सुमारे 75 वेळा व राजगृहाला सुमारे 24 वेळा भेट दिली। आणखी एक इतर काही स्थळांची धम्मप्रचाराची छोटी केंद्र होती, जेथे कपिलवस्तू इथे ते 16 वेगवेगळे होते। कपिलवस्तू इथे 16 वेळा गेले होते, वैशाली इथे ते 6 वेळा गेले होते आणि कम्मस धम्म इथे 4 वेळा गेले होते। त्यांच्या भेटीची स्थाने आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरही त्यांनी भेट दिल्या। ते उक्कठा, नादिका, साला, आस्सपूर, घोषिताराम, नालंदा, अप्पन, एतुमा येथे ते गेले होते। ते ओपसाद, इच्छा, नड्डल, चंडाल, कप्प, कुशिनारा येथे गेले। ते देवदह, पावा, अंबसवाडा, ते सेतव्या, अनुपिया आणि उज्जुना येथे सुद्धा गेले होते। त्यांनी भेट दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे असे समजले की शाक्य देश, कुरु देश व अंग देश या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता। सामान्यतः असे म्हणावयास हरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची त्यांनी यात्रा केली होती। ह्या स्थानांची संख्या जरा कमी वाटते, पण त्यामध्ये अंतर किती आहे। लिंबुनीपासून राजगृह 250 मैलापेक्षा जास्त लांब आहे। यावरून अंतराची थोडीशी कल्पना होऊ शकते। ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायीच केली होती। त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही। या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध नव्हती। नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकाने विहार व विश्रांतीगृहस्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूची प्रवास विश्राम करण्याची सोय होऊ लागली। बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेतच राहत असत। त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांचे संदेह व अडचणीचे निवारण करीत जे त्यांना विरोध करण्यास उद्युक्त झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे अजान बालकाप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग ते दाखवत होते। भगवान बुद्धाची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत, एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालूच राही। भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांचा उपदेश ऐकण्यास येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते, तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचेही नव्हते। त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिल्या होत्या की श्रोतृवर्ग 3 प्रकारचा असतो। श्रोतृवर्ग किती? 3 प्रकारचा असतो। निर्बुद्ध, ज्या मूर्खाला काही दिसू शकत नाही तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आदी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो, पण त्याला काहीच समजत नाही, काहीच उमजत नाही, त्यातला बुद्धी मुळीच नसते। त्याहून चांगला म्हणजे जो मन एकाग्र करू शकत नाही असा। तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आधी मध्य आणि अंत असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करीत असताना त्याला जे सर्व उमजतेही, पण तिथून उठल्यानंतर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही। त्याचे मन कोरे असते। ह्याहून श्रेष्ठ म्हणजे प्रगल्भ ज्ञानी माणूस। तो पुन्हा पुन्हा भिक्खूकडे जातो, त्यांचे भाषण आधी मध्य आणि अंत असे संपूर्ण ऐकतो, तसे करताना त्याला हे सर्व उमजते, सर्व काही स्मरणात राहते, स्थिर, निश्चल आणि धर्म आणि धार्मिक विषयात तो तज्ज्ञ असतो।
असे असूनही भगवान बुद्ध धम्मप्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जातात. भिक्खूप्रमाणे त्यांच्याशी 3 पेक्षा जास्त चिवरे कधीही नसत. ते फक्त दिवसातून एकदाच अन्नग्रहण करीत आणि दररोज सकाळी दारासमोर भिक्षा मागून अन्न जमवीत. कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि तेही इतक्या प्रसन्नतेने. माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट. आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यांची भगवान बुद्धाची भेट होऊ शकली. कदाचित ती यांची अंतिम भेट असावी. प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली. तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्याने तिला सद्धर्माचा सन्मार्ग दाखवला होता. प्राप्त होणारे समाधान दिले होते, कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्यात धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते. कारण त्यांच्याच साह्याने तिने भवसागर पार केले होते. बुद्धाची जननी समजली जाण्याचा तिचा एवढा तरी गौरव झाला होता. नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. आता ह्या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखनाशित भगवान, मला हे करण्यास अनुमती द्या. यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हटले की ती आता 78व्या वर्षात झाली आहे. ती 78व्या वर्षामध्ये गेली आहे. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्यांचेही आता 80वे वर्ष चालू आहे. भगवान बुद्धही म्हणतात की माझं 80वा वर्ष चालू आहे आणि यशोधरेचं 78वं वर्ष चालू होतं. यशोधरेने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची रात्र आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमी होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरण्याची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयानेही याचना केली नाही. उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान आहे. आपल्या जीवनातील सर्व विघात प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता. ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती, कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती. पिता पुत्राची अंतिम भेट. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या विळवणामध्ये राहत होते. त्याच वेळी राहुल अंबल ठिका येथे राहत होता. संध्याकाळ होता भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले. त्यांना दुरूनच येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पादप्रक्षालनासाठी पाणी ठेवले. म्हणजेच काय तर पाय धुण्यासाठी सुद्धा पाणी ठेवले. राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय पुसले आणि धुतले. राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूला जाऊन तो बसला. राहुलला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले, जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य झाले तितके पाप कर्म कमी करावे आणि करायचे ठेवले ते बाकी आहे असे मी मानतो. म्हणून राहुल, तू अशी शिस्त लावून घे की थट्टेत सुद्धा खोटे बोललेले जाणार नाही. भगवान बुद्ध राहुलाला सांगतात की तू थट्टेमध्ये सुद्धा कधीच खोटं बोलला जाणार नाही. याची तू सवय लावून घे, याची शिस्त लावून घे. तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर. तुला एखादी गोष्ट करायची असेल ते तू नीट विचार कर की ती करण्याने तुला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय, आणि म्हणून ती दुःख भोगण्यासाठी, दुःख उत्पादन करण्यासाठी किंवा दुःख परिणित करण्यासाठी आहे काय. विचारांती जर तुला वाटले की ती तशीच आहे तर ती तू करू नकोस. पण जर तुझी खात्री पटली की तिच्या अपाय नसून ही तच आहे तर ती तू करावी. प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा असे होण्याचे द्वेष भावना नष्ट होईल. करुणेत तुझा विकास व्हावा असे होण्याने पीडा नष्ट होईल. आणि परहित संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने परांडमुखात नष्ट होऊन जाईल. संयमित शांत वृत्ती तुझा विकास व्हावा
असे होण्याने विकारवावस्था नष्ट होईल. देहभ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा. असे होण्याने विकारवस्था नष्ट होईल. नश्वरतेच्या जाणीवाने तुझा विकास व्हावा. असे होण्याने अहंकार गळून पडेल. आणि भगवान बुद्धांनी सांगितले की त्यांच्या उपदेशाचे राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला. भगवान बुद्ध आणि सारीपुत यांची अंतिम भेट. भगवान बुद्धाच्या श्रावस्तीच्या जेतवनातील गंधकुटीच्या विहारात राहत होते. 500 भिक्खूसह सारीपुत्त येथे आले होते. त्यांना अभिवादन करून सारीपुत्त म्हणाला, पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे. भगवान बुद्ध आता आपणाला देहत्यागाची परवानगी देतील काय? भगवान बुद्धांनी सारीपुत्राला विचारले. परिनिर्वाणासाठी त्यांनी स्थान निश्चित केले आहे काय? सारीपुत्रांनी त्याला सांगितले, मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला. ज्या गावात माझा जन्म झाला आहे ते घर अजूनही तिथे आहे. ते माझे घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे. भगवान बुद्ध म्हणाले, प्रिय सारीपुत्ता, तुला बरे वाटले ते कर. भगवान बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून सारीपुत्र म्हणाला, आपल्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी 1,000 कल्पनापर्यंत मी परिमितांचा अभ्यास केला होता. माझी ही इच्छा आता सफल झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावर उरलेला नाही. जन्मावर पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही, त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट आहे. माझ्या अपराधाबद्दल भगवंतांनी मला क्षमा करावी. माझी अखेर आता समीपाला आहे. सारीपुत्त, क्षमा करण्यासारखे काहीच उरले नाही. भगवान बुद्ध म्हणाले, जेव्हा सारीपुत्र जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि गंधकुटीच्या विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले. तेव्हा सारीपुत्र भगवान बुद्धाला म्हणाला, जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला. आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद होत आहे. आपले हे शेवटचे दर्शन असे की मी जाणून आहे की पुन्हा आपले दर्शन होणार नाही. आपण 2 हात जोडून भगवंताकडे पाठ न करता सारीपुत्र तिथून निघून गेला. त्यावर उपस्थित भिक्खू वर्गासह भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा. भिक्खू वर्ग प्रथमच भगवंतांना सोडून सारीपुत्राच्या मागे त्यांच्या मागे आज्ञेप्रमाणे गेला. आपल्या गावी पोहोचल्यावर सारीपुत्राने आपल्या घरातील ज्या खोलीत त्याचा जन्म झाला होता त्याच खोलीत त्यांनी देह ठेवला. सारीपुत्राचे दहन संस्कार केले गेले व त्यांच्या अस्थी भगवान बुद्धापाशी नेल्या गेल्या. सारीपुत्राच्या अस्थी स्वीकारल्यानंतर भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले, तो सर्वोच्च विद्वान होता. त्यांच्यापाशी संग्रह वृत्तीचा लेशही नव्हता. तो उत्साही आणि कष्टाळू होता. त्याला पापाची घृणा वाटत असे. भिक्खूंनो, त्याच्या अस्थीकडे ध्यान द्या. क्षमाशीलतेचा तो पृथ्वी समान होता. त्याने आपल्या मनाला क्रोधाला कधी प्रवेश करू दिला नाही. कोणत्याही इच्छेच्या आहारी तो कधी नव्हता. विकार अवस्थेशिवाय तो विजय मिळवला होता. करुणा, बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठायी परिपूर्ण होती. त्याच्या सुमारास महामोगलायन राजगृहा समीप एका एकांत विहारात राहत होता. भगवान बुद्धाच्या शत्रूंनी नियुक्ती केलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. महामोगलायनाच्या दुःख मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धाला सांगितले गेले. सारीपुत्त आणि महामोगलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे. आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी ते उभयंतरावर अवलंबून होते. आपल्या हयातीतील झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते. आता श्रावस्तीतील राहण्यात त्यांना स्वास्थ्य उरले नाही, म्हणून तिथून ते निघून गेले त्यांनी ठरवले. बाकीचा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू. भगवान बुद्ध